लग्नावर तिची नजर. राजू आणि सीमाचं लग्न चालू होतं. लग्न व्यवस्थित पार पडले, पण ब्राह्मणाने मुहूर्ताच्या अगोदरच लग्न उरकले. लग्न दुपारी 11:15चे होतं, पण लग्न ब्राह्मणाने 11:45लाच सुरू केलं आणि 11:15च्या आतच उरकलं. आणि म्हणायला लागला, तुमचे लग्न आमच्या ब्राह्मणांसारखं लागलं मुहूर्तावर, असे म्हणून हसायला लागला. रिसेप्शन चांगल्या प्रकारे झाले, फोटो काढून झाले. सर्व पाहुणी मंडळी व्यवस्थित जेवले. लग्ना अगोदर वेलकम ड्रिंक होतं, जेवल्यानंतर आईस्क्रीम होतं. सर्व चांगल्या प्रकारे पार पडलं. त्यानंतर राजू सीमाच्या घरी गेला, कारण अशी रीत आहे की नवऱ्याची माणसे नवरीच्या घरी वरात घेऊन येतात. सीमाच्या घरी राजूचा चांगला पाहुणचार झाला. जेवण वगैरे झाले. नंतर वरात घेऊन नवऱ्याकडची माणसे आले. नवरा आणि नवरी गाडीत बसले. गाडी निघताना नारळ फोडण्याची प्रथा आहे, त्याप्रमाणे नारळ फोडला गेला. आता गाडी शंकराच्या देवळात जायला निघाली. प्रत्येक चौकात नारळ प्रथेनुसार फोडण्यात आला. गाडी देवळात थांबली. देवाचे दर्शन झाले. नंतर देवळाच्या पायरीवर फोटो काढण्यात आले. नंतर गाडी निघाली. समोर नाचणे वगैरे चालू होते. वरात एकदम जोरदार चालू होती. सर्व राजूच्या घरचे खूप मजा मस्ती करत होते. सीमाच्या घरचे देखील तिला सोडण्यासाठी आले होते. दोघे एकाच गावातले असल्यामुळे वरात गावातच जाणार होती. आता वरात राजूच्या घराजवळ आली होती. तितक्यात राजूच्या नात्यातील एक बाई वेगळीच नाचू लागली. कॅमेरामनने फोटो काढला तर फोटो वेगळाच आला, जणू काय अकरा विक्रा. तो घाबरला आणि त्याने तो फोटो सर्वांना दाखवला. ती बाई वेगळीच नाचू लागली. राजूच्या घराच्या बाजूला एक वाडी आहे, तिथे जाऊ लागली. तिला सर्वांनी घेरलं, तरी ती सर्वांना बाजूला फेकत होती आणि वेड्यासारखी नाचत होती. त्याचवेळी नवरा आणि नवरीला पण नाचायला बाहेर काढलं होतं, पण या प्रकारामुळे त्यांना परत गाडीत बसवले आणि वरात थांबली. जसं बँजो थांबला तशी ती बाई मोठ्याने रडू लागली आणि बँजो सुरू केला तर ती परत नाचे. शेवटी तिला सर्वांनी धरले आणि राजूच्या घरी आत नेले. तिला बेडरूममध्ये झोपवले. नंतर परत डान्स वगैरे सुरू झाला. नंतर नवरा नवरीला आत घेतलं. मजा मस्ती चालू झाली. नंतर सीमाकडची मंडळी त्यांच्या घरी गेली. आता झोपायची वेळ आली. रात्रीचे 2 वाजले. नवरी आणि तिच्या करोलीला आत बेडरूममध्ये झोपायला सांगितले गेले. त्याप्रमाणे त्या दोघी झोपला. नवरीची करोली थोडी दमली होती, ती लगेच झोपली. पण सीमाला झोप लागणारच, तर तिला काचेच्या बांगड्यांचा आवाज येऊ लागला. तिने डोळे न उघडताच तिच्या बांगड्यांना हात लावला. सुरुवातीला तिला वाटले तिच्या बांगड्या वाजतात. तिने दुर्लक्ष केले. नंतर तिने स्वतःच्या बांगड्या धरून ठेवला, तर परत आवाज येऊ लागला. आता मात्र ती घाबरली. तिने तिचा चाकू शोधायचा प्रयत्न केला, तर चाकू नव्हता. तिच्या लक्षात आले की बेडरूमच्या ड्रेसिंग टेबलवर ती चाकू विसरला आहे. तिने तिच्या करोलीला उठवले आणि मोबाईलच्या मदतीने चाकू घेतला. लगेच हनुमान चालीसा वाजली आणि नंतर तिला झोपच लागली. दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली. तिची करोली सकाळी तिच्या घरी गेली. नंतर पूजा, गोंधळ हे कार्यक्रम झाले. राजू आणि सीमाला वरातीत काय झालं ते माहीत नव्हते, कारण तो प्रकार झाला त्यांना गाडीत लगेच बसवले, त्यामुळे त्यांना काहीच माहीत नव्हतं. 2 दिवसानंतर हा प्रकार त्यांना कळला. सीमाने पण रात्रीचे प्रकरण लाईटली घेतले. नंतर राजू आणि सीमा मुंबईला आले. 15 दिवस राजूचे आईबाबा मुंबईला होते. नंतर ते गेले. राजू ऑफिसला जायचा तेव्हा सीमा घरी एकटीच असायची. तेव्हा दरवाजा आपोआप उघडत जोरात आवाज यायचा. कोणीतरी जात आहे असा भास व्हायचा. भिंतीवर सावली दिसायची आणि गायब होत, असा प्रकार होत. ते दोघे एकत्र यायला लागले तर वेगळाच आवाज येत.
त्यामुळे त्यांना एकत्र यायला पण भीती वाटत. रात्री वॉशरूमला जाताना सावली दिसत. नंतर तर सीमाच्या बाबतीत विचित्र घडले. तिचा हात कापला, तिला चटके बसत, गरम पाणी तिच्या अंगावर पडत. नंतर तिला घरात राहणं कठीण झाले होते. एकदा तर ते दोघे घरी बसले होते तर लाईट असताना भिंतीवर सावली जाताना दिसली. त्यामुळे ते दोघे घाबरले. सीमा आईला फोनवरून तो प्रकार सांगताना पण तिला कोणतरी आहे हे जाणवू लागले. सारखे तिला भास होऊ लागले. घरी राहणं अशक्य झालं होते. नंतर तिने तिच्या मैत्रिणीला हा प्रकार सांगितला. तिला मैत्रिणीने गावी बोलवले. सीमा एका ठिकाणी गेली. देवाचे ठिकाण होते ते. त्यांना स्टोरी सांगितली तर त्यांनी सांगितले की त्या बाईच्या शरीरात चेटकीण शिरली होती. तिला तिचा मान मिळाला नाही. म्हणजे तिथे नारळ फोडतात तो मान तिला दिला नाही. म्हणून ती मुंबईला पण सोबत आली आहे तुमच्यासोबत. त्यावर सीमा घाबरली. त्यांनी अंगारा दिला. ती गावावरून मुंबईला आली. दोघं अंगारा घेऊ लागले. तरी पण तो प्रकार चालू होता. नंतर ते दोघे गावी गेले. तिथे परत त्या ठिकाणी गेले. त्यांनी त्या दोघांना ताईत दिले आणि काही उपाय सांगितले. घरी गेल्यावर सीमाने सासऱ्यांना त्या दोघांवरून नारळ उतरून तिथे फोडायला सांगितलं. जिथे पहिले नारळ फोडला नव्हता तिथे उपाय सर्व केले. जाताना त्यांनी बांधी दिली होती. ती गावी आणि मुंबईला बांधायला सांगितली. नंतर सीमाला कळलं की पूर्वी वरात आली की त्या ठिकाणी बँजो वाजवणे बंद करत आणि ते ठिकाण गेले की पुढे वाजवणं सुरू. असो, कदाचित पूर्वीच्या लोकांना तिथे वाईट अनुभव आले असावे. संकट टाळावे म्हणून हा उपाय करत असे. पण राजूच्या परिवाराला माहीत नसावे. ते मुंबईलाच राहायचे. आता त्यांनी त्या ठिकाणी घर बांधले होते. असो, देवाच्या कृपेने सर्व संकट टळले. ते दोघे सुखाने संसार करू लागले. ही कथा काल्पनिक आहे. वस्तुस्थितीशी तिचा काहीही संबंध नाही. कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवायचा आमचा हेतू नाही. थँक्यू.